नमस्कार। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या पक्षातील एक व्यक्ती असा दावा करतायत की राज्यपालांनाच आता आम्ही अटक करण्याची प्रक्रिया सुरू करू, त्यांना प्रेसिडेन्शियल कस्टडीमध्ये टाकण्याची व्यवस्था आम्ही करतो आहोत। एवढंच नाही तर त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना राज्यपाल पदावनत होताच त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करावेत अशी सूचना देखील देऊन ठेवली आहे। हा राज्यपालांशी तृणमूल काँग्रेसनी सरळ घेतलेला पंगा आहे। केवळ तृणमूल काँग्रेस नाही तर राज्याच्या सरकारनं देखील राज्यपालांशी अशा स्वरूपाचा पंगा घेतल्याचं लक्षात येत आहे। थेट राज्यपालांनाच अटक करण्याची भाषा बोलली जाते आहे। जे राज्यपाल राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामधला दुवा असतात, केंद्राचे प्रतिनिधी असतात, त्यांनाच अटक करण्याची भाषा केली जाते आहे। बरं, राज्यपालांचा अपराध तरी काय? तर राज्यपालांनी नारदाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ज्या मंत्री आणि आमदारांच्यावरती आरोप आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची परवानगी पश्चिम बंगालच्या राज्यपाल धनखड यांनी देऊन टाकलेली आहे। बरं, भारतीय संविधानाच्या कलम 163 व कलम 164 नुसार राज्यपाल हे मंत्र्यांची नियुक्ती अथॉरिटी असल्यामुळं त्यांना तशी परवानगी देण्याचा अधिकार आहे आणि त्याच अधिकारानुसार संविधानातील तरतुदीनुसार राज्यपालांनी ही परवानगी दिली। राज्यपालांनी अशी परवानगी दिली म्हणून राज्यपालांना पक्षपाती ठरवत त्यांनाच अटक करण्याची भाषा पश्चिम बंगालमध्ये बोलली जाऊ लागली आहे। महाराष्ट्रात काही वेगळं घडत नाही आहे। महाराष्ट्रामध्ये देखील राज्यपालांच्यावरती ते भाजपाल असल्याचा आरोप केला जातो आहे। कारण काय? तर राज्यपालांनी अद्यापही 12 आमदारांच्या नियुक्तीला परवानगी दिलेली नाही। विधान परिषदेवर नियुक्त करण्याचे 12 आमदार राज्यपालांनी मान्य केले नाहीत। यामुळं आता महाराष्ट्रातलं सरकार महाराष्ट्राच्या राज्यपालांवर अशा स्वरूपाची कारवाई करण्याची भाषा बोलतो आहे। राज्यपालांच्यावरती टीका केली जाते आहे। दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात देखील, म्हणजे तसं ते राज्य सरकारही आणि केंद्रशासित प्रदेशही आहे, यात देखील अशा स्वरूपाची राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री अशा संघर्षाची किनार आपल्याला दिसते आहे। या 3 राज्यातील घटना तपासल्यावर एक गोष्ट जाणवते की केंद्र सरकार खरोखरच राज्यपालांच्या मार्फत तिथलं सरकार अस्थिर करू पाहतं आहे का, असा प्रश्न आपल्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे। हे बंडाचं प्रमाण इतकं वाढत चाललंय की हे राज्यपाल नको अशी भूमिका घेतली जाऊ लागली आहे। थेट राज्यपालांच्या विरोधामध्ये पक्षीय स्वरूपाची टिप्पणी केली जाते आहे, अटक करण्याची भाषा बोलली जाते आहे, त्यांना प्रेसिडेन्शियल कस्टडीमध्ये टाकण्याची भाषा केली जाते आहे आणि गुन्हा दाखल करण्याची भाषा बोलली जाते आहे। ही प्रक्रिया जर अशी असेलच, जर राज्यपालांचा असा वापर होत असेल तर याआधी तो कधी झाला आहे का हे देखील तपासून बघितलं पाहिजे। या आधीच्या काही गोष्टी तपासल्यावर राज्यपालाचा याच्यापेक्षा सुद्धा अधिक वाईट पद्धतीने वापर झाला आहे हे आपल्या लक्षात येईल। म्हणजे अगदीच मोदींनी सरकार बरखास्त करण्याचा उद्योग तरी केलेला नाही। राज्य सरकारच्या कामावर अंकुश ठेवण्याचं काम मोदी करत असतील तर या आधीच्या राज्यपालांनी केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून काय काय केलंय ते तपासणं आवश्यक आहे। आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल की 1993ला जेव्हा वादग्रस्त ढाचा बाबरी मस्जिद पडली जिथे राम मंदिराच्या निर्माणासाठीचे, तेव्हा एकाच वेळेला PV नरसिंहराव यांनी 4 भाजप शासित सरकारं बरखास्त केली होती। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश अशी 4 सरकारं एकाच वेळेला PV नरसिंहराव यांनी बरखास्त करून टाकली होती। त्याला कारण संभाव्य गोंधळ असं गृहीत धरलं होतं। म्हणजे जो गोंधळ आत्ता पश्चिम बंगालमध्ये होतो आहे तसा गोंधळ झालेला नव्हता, तरीही शक्यता बघून, गोंधळ माजण्याची शक्यता बघून ही राज्य सरकारं बरखास्त करण्यात आली होती। शरद पवारांचं सरकार इंदिरा गांधींनी अशा स्वरूपामध्ये पुलोतचं सरकार बरखास्त केलेलं होतं। शरद पवारांनी राजीव गांधींना पुढच्या ह्याच्यामध्ये पाठिंबा द्यावा, त्यांनी इंदिरा गांधींच्या सोबत यावं असं गांधींना अपेक्षित होतं, पण ते घडलं नाही। म्हणून इंदिरा गांधींनी शरद पवारांचं सरकार बरखास्त करून टाकलं। याविषयी शरद पवारांनी आपल्या पुस्तकात खुलासेवार लिहिलेलं आहे।
म्हणजे शरद पवारांचं महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा केंद्रानं अशा स्वरूपात राज्यपालांच्या करवी बरखास्त करण्याचं काम केलेलं होतं. उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये तर अशा प्रकारचे प्रकार वारंवार घडलेले आहेत. गुजरातमध्ये 2 दिवसाचा मुख्यमंत्री नेमण्याचं काम गुजरातच्या तत्कालीन राज्यपाल रोमेश भंडारी यांनी केलं होतं. आपल्याला नाव आठवत असेल, आता ते काढून टाकलेले मुख्यमंत्री परत भाजपत आले. जगदंबिका पाल त्यांचं नाव होतं. कल्याण सिंहाचं सरकार हटवून जगदंबिका पाल यांना रोमेश भंडारी यांनी मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं होतं. पुढे कल्याण सिंग कोर्टात गेले. रोमेश भंडारींचा हा निर्णय चुकीचा ठरवला गेला आणि परत जगदंबिका पाल यांना पायउतार व्हावं लागलं. कल्याण सिंग परत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. पण राज्यपालांच्या करवी सरकार बरखास्त करून तिथे आपली सत्ता आणायचा प्रयत्न करणे हे प्रयोग केंद्राने देखील केलेले आहेत. रोमेश भंडारी कोण होते, रोमेश भंडारी राज्यपाल असताना कोण केंद्रात सत्तेवर होतं यासंबंधीची सगळी माहिती आपल्याला आहे. त्याबाबत वेगळं स्पष्टीकरण देण्याची काहीही गरज पडत नाही. आता पुढे तुम्हाला आणखी एक 1983 साली आंध्र प्रदेशमध्ये NT रामाराव यांचं सरकार होतं आणि त्यावेळेला रामलाल नावाचे राज्यपाल तिथे होते. या रामलाल महोदयांना असं वाटलं की आता इथलं सरकार पाडलं पाहिजे. NT रामाराव बाहेर होते. NT रामाराव बाहेर असताना त्यांचं सरकार पाडलं गेलं आणि तिथे एक नवे मुख्यमंत्री नेमलेले गेले N भास्करन नावाचे आणि त्यांच्या हाती 1 दिवसाकरता तो कारभार दिला गेला. आंध्र प्रदेशची अवस्था अशी होती की एका दिवशी 2 मुख्यमंत्री या राज्याला मिळालेले होते. पुढे हा निर्णय अवैध ठरवला गेला आणि पुन्हा NT रामारावांचं सरकार बरखास्त करण्यात आलं. 1983 साली P व्यंकट सुबैया नावाचे राज्यपाल कर्नाटकामध्ये होते. तिथे रामकृष्ण हेगडे यांचं जनता पक्षाचं सरकार होतं. हे सरकार पाडून SR बोम्मई यांचं सरकार आलेलं होतं. SR बोम्मई यांचं सरकार बरखास्त करण्याचं काम 1983 साली या P व्यंकट सुबैया नावाच्या राज्यपालांनी केलेलं होतं. याला कोणतंही कारण दिलेलं नव्हतं. 2005 म्हणजे अगदी अलीकडे आपण येऊया, खूप जुन्या गोष्टी सांगायला नको. 2005 साली बिहारमध्ये बूटा सिंग राज्यपाल होते आणि या बूटा सिंगांना असं वाटलं की इथं सरकार बनवणं शक्य नाही आणि बूटा सिंगांनी रातोरात विधानसभा बरखास्त करत बिहारचं सरकारही पुन्हा येऊ दिलेलं नव्हतं. बूटा सिंगांनी हा निर्णय केंद्राच्या आदेशावरून घेतलेला होता, हे विसरता येणार नाही. 2009 साली आपण जाऊया. कर्नाटकामध्ये हंसराज भारद्वाज हे राज्यपाल होते. 2009 साली सरकार कुणाचं होतं हे तुम्हाला माहीत आहे. सलग 10 वर्ष जे पंतप्रधान होते त्यांचं सरकार तिथे आलेलं होतं. 2009 साली आलेलं होतं. या 2009 साली हंसराज भारद्वाज यांनी भाजपचं येदियुरप्पाचं सरकार बरखास्त केलेलं होतं. तिथे सरकारकडं बहुमत नाही असं कारण सांगत त्यांना पदावरून हटवलेलं होतं. म्हणजे भाजपचे कितीतरी मुख्यमंत्री काँग्रेस किंवा जनता दलाच्या सरकारच्या काळामध्ये हटवल्या गेलेले आहेत. सगळ्यात जास्त फटका राज्यपालांच्या निर्णयाचा कुणाला बसला असेल म्हणजे गुजरातमध्ये असेल, केशुभाई पटेलांचं सरकार बरखास्त करून तिथे शंकरसिंग वाघेलांचं सरकार आणणं, जगदंबिका पालांना मुख्यमंत्री करणं, कल्याण सिंगांना हटवणं, शांताराम यांचं हिमाचल प्रदेशमधलं सरकार बरखास्त करणं, शेखावत यांचं राजस्थानमधलं सरकार बरखास्त करणं, सुंदरलाल पटवा यांचं मध्य प्रदेशातलं सरकार बरखास्त करणं किंवा कल्याण सिंगांचं उत्तर प्रदेशामधलं सरकार बरखास्त करणं, येदियुरप्पाचं कर्नाटकामधलं सरकार बरखास्त करणं, या सगळ्या कृती या राज्यपालांच्या करवी करण्यात आलेल्या आहेत. अशी कोणतीही कृती 2014 ते 2021 या कालखंडात झालेली असेल तर त्या लोकांनी सांगावं. राज्यपालांच्या विरोधात संघर्ष करून केंद्र आमच्या विरोधात कारवाई करतं आहे असं वातावरण निर्मिती करताना राज्यपाल राष्ट्रपती राजवटीच्या नियुक्तीकडे चाललेलं आहे असा कांगावा निर्माण करण्याची ही स्थिती आहे. खरं तर हे सगळे डावपेच याच लोकांनी याच मोदींच्या पक्षाच्या विरोधात चालवलेले आहेत आणि हे डावपेच यशस्वी होत झाले आधीच्या काळामध्ये आणि आता तसे डावपेच मोदी आखू शकतात याची जाणीवच या लोकांना अस्वस्थ करते आहे. ती ममता बॅनर्जीला अस्वस्थ करते आहे. ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
त्यांना अस्वस्थ करते आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अस्वस्थ करते आहे. म्हणून निर्णयाच्या आधीच हा कांगावा करणं चाललेलं आहे. यांनी या सगळ्या गोष्टी आधी केल्यात म्हणून आता या आपल्यासोबत घडू शकतील अशा भीतीपोटीच राज्यपालांच्या विरोधातला हा कांगावा चालू आहे. हा नुसता कांगावा नाही आहे, हा केंद्रीय संघराज्य व्यवस्थेविरुद्धचा द्रोह आहे आणि असा द्रोह करण्याची शिक्षा हे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करणे एवढीच असू शकते. हे पुन्हा एकदा मागच्या व्हिडिओमध्ये मी ठामपणे बोललेलो आहे, पुन्हा एकदा तेच सांगतोय की एवढीच एक शिक्षा या प्रकाराला असू शकते. आपण त्याचीच वाट बघूया. नमस्कार.